ओम बाळमामाच्या नावानं चांग भलं. श्रोते हो आणि भक्त मंडळी आणि वारकरी संप्रदाय सर्वांनी हा बाळमामाची कथा मनापासून ऐकावी ही विनंती. बाळमामा आपल्या सर्वांवर कृपा करो. ओम श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु बाळमामांचे कार्याजन सन्मार्गी लावण्याचे चातुर्य भक्ती मार्गे चितरणोपाय. ही उपदेशती सर्वासी जनसामान्यांचे दुःख हरण. समानत्व सर्वाभूती हे धोरण. योग्य तत्वे समाज प्रबोधन हे घडविते नाना उपाये. कालानुरूप अंधश्रद्धा भीती योग्य परिवर्तन योजती. दुष्टपणा घोरी वृत्ती आयासी निवृत्ती कायमची. अहिंसा व्रत स्वये आचरण परोपकार भूत दया जाण. जीव जंतू मशकहीन तयाशीहीन दुखविती. भक्तांची सदैव चिंता वाहती आपुल्या भक्ताशी सांभाळती. नका कोणी येऊ मज प्रती मीच तुम्हाकडे येईना. ऐसे सदैव अभिवचन पाळती अध्यापही नित्य जाण. कोणीही प्रचिती घेऊन आजे परीक्षा पहावी. मूक प्राण्याविषयी विशेष आत्मीयता शे खास. याच्या एका उदाहरणास श्रवण करा सांगतसे. उन्हाळ्याचे दिवस असती उन्हाचा रणरणाट सभोवती. जंगलातून जात असती बाळूमामा आपण. तेथे काही वानर मंडळी बैसले होती वृक्षातळी. मामांचे अंतःकरण कळवळी तयाशी देखून या. पुसती प्रेमे बाळानो तुम्हास जवळ आहे का पाणी पिण्यास. ऐशा उत्तरास वानर मंडळी देती जाहली. मामा काय ते उमजती तैसेच पुढे मार्गी चालती. परीभूत दयेची प्रचिती स्वभाव रूपे प्रगटते. ऐशे नेहमीच आचरण परिसरी जीव मात्र जे कोण. तयाचे कल्याण चिंतन अखंड करत असती. ऐशे स्वभावाचरण दैन्यातही दिलासा जाण. हे तो संतत्वाची खुण या युगी मिळे पहावयास. पांडित्य पूर्ण प्रवचन वाचाळतेचे प्रदर्शन. घायकुती प्रसिद्धी कारण नव्हती संत जन. किंवा द्रव्य लोभासाठी मठ पीठ उभारती. स्वतःची अखंड स्तुती वदविते तेही नव्हती संत जन. जळोतयांची दर्शने हे तो वेश विटंबने. देशे विटंबला जाणे ऐसे भोंदू भ्रष्ट जन.
हे तो कोळशांच्या खाणी विरळा एखादाच रत्न जाणे म्हणून बाळूमामांच्या चरणी लोटांगणे लाख माझी. या सीमावर्ती भागातून अद्याप काही जण करे वायसा विधी दारुण आचरते काही लोक. मावसेच्या रात्री गाभण शेळी कापती गर्भातील पिले पुरती या करेवा समोरी. शेळीचे मांस खाण्याशी बोलावून सर्व पत्ताशी मोठा आनंदोत्सव करते हा धार्मिक विधी म्हणून. हा करे म्हणजे काळे कृष्ण आव्हा म्हणजे माता जाण हे काली मातेचे पूजन म्हणून सांगती भगत. ऐशे विधी धार्मिक म्हणविती आज्ञजनाशी करविती त्यांचेही द्रव्य उकळती द्रव्य लोभी भगत. ऐशा दृष्ट बुद्धीना काही दया धर्म ठावा नाही अघोर वृत्ती करती पाही आज्ञा लोका करवी. ऐशा काही दुष्ट रूढी ही तो विकृतीची मढी ऐशाशी कायमची गाडी बाळूमामा धैर्यवंत. दैवी प्रकोपाचे घालती भय योजत्या घोर उपाय किंवा प्रलोभनाचे कार्य नवस बोलणे करविती. अनेक उपायाज्ञजन नाडती दैवाच्या भिषे करुण जिवेचे चोचले उदर भरण हेची धर्म कार्य यांची. ऐसे मतलबी कुबुद्धी लोक तयासई बाळूमामांचा धाक ऐशीची कथा प्रासंगिक श्रोतया सादर सांगतशी. सुरुवातीचे काही दिवस बाळूमामा दरमावशेस जात्या पाचे वाढीस हाल सिद्धनाथ दर्शनाशी. तेथे काही असती भक्त श्रद्धाळू आणि कनिष्ठ संतवाप्पा शिंगाडे त्यात मांसा समाने प्रतीश्वर मामा शरण्य भजतसे यथा सहाय्य सेवा करीतसे आपल्या घरी पाचारितसे अत्यंत श्रद्धापूर्वक. सुखवस्तू शिंगाडी दाम्पत्य परिपोटी नसे अपत्य विवाहाशी होती वर्षी 8 संतान नाही खिन्न सती. अनेक नवस सायास करीती देव पंचाक्षरी ज्योतिषी नाना उपायाचरती संतान सुखा कारणे. भेटितयाशी कज्ञानी सांगतसे उपाय नामी करे व्रताचरा तुम्ही संतान होईल निश्चय. उपाय त्या लागी करा गाभण शिळ्यानो निघरा कापून तिची पिल्ले पुरा परसात करेवा शेजारी. याची उपायापासून उपजेल उदरी संतान व्रते करायता विधान येत्या मावशेशी. संतोबा होय निरुपाय योजावा ता तरी उपाय याचे बळे जरी संतान होय
पाहू करुणे म्हणतसे अत्यंत व्याकुळ सतोबा मनी सर्व साधन सामुग्री आणि काळे लुगडे खण नारळ आणि गाभण शेळ्या नविती भाऊ बंद सगळे सोय रे सर्वासी आदरे पाचारे जमा अमावशे दिनी सर्वासरे धावपळ एकची उडाली सायंकाळी मोठा कार्यक्रम होणार आयशे मनी जाणून धावले सोय रे दायरे जाण अचानक बाळू मामा येती ठेवती घरामध्ये पाऊल सर्वांचे उडदसे धांदल अरे कुठे शिंगाड्या म्हणून चाहुल परी सर्व मुख होती अरे तुमचे तोंडे कोणी शिवलीत काय रागे म्हणून का दात खेळ बसली म्हणून शिव्या देती सर्वाशी परसात शेळ्या फोडती टाहो मामा मामा म्हणती शिंगाड्या भडया होत्याशी चारा पाणी तरी द्या होती कशाला उरडती शिंगाडे मुख समोर उभे मामान यावे आयशा प्रसंगे परंतु काय बोलती राहून उगे चरणी कोसळते मामांच्या सर्व धाडस एकवटोनी मामाशी निवेदिती करणी काळ्या रात्रीची काळी कहाणी काळ शेळीचा करेवा शिंगाडे म्हणते पाय धरुणी मामा एकची आस म्हणे संतान सुखाचे प्रलोभनी दुष्ट बुद्धी केली असे बाळूमामाच्या नावानं चांग भलं आता राखावे दातारा एवढा अपराध क्षमा करा वंशवेल एवढा उद्धरा क्षमा करा बालबुद्धी सद्गती तंता करण नेत्रीचे प्रक्षाळी चरण मामांच्या क्रोधाची कल्पना जाणून चरणी मिठी घालितसे मामा सांगती तये वेळी मुक्या प्राण्यास देऊनी बळी न होणार तुला मुल मुली अकारण न करी जीव हत्या ऐसा करेवा चा फज्जा उडवणे काय घडते दुसऱ्या दिनी शिंगाड्याशी बोलावणे मामा घेती जवळ खांद्यावरी ठेविती हात आणती गावाबाहेर बोलत पश्चिमेस आंब्याचे झाड एक साक्षी असे ऐक म्हणती एकच काय तुझ 5 पुत्र दिले तुझशी काही वर्षात तुझ्या घरी वर्षाच्यात हलेल पाळणा निश्चय या वचनाशी हा आम्रवृक्ष आयाची गाही हाच साक्ष मेलो तरी 40 वर्षे घराशी राखण राहील मामांच्या आशीर्वादाची प्रचिती आज समस्त कुटुंबीय घेती वंशवेल फुलती फळती आशीर्वाद मामांची आज शिंगाडे कुटुंबीय सुखी समृद्धी पूर्णतया मामांचा प्रसाद त्यांचे घरी होय हाल सिद्ध यात्रे वेळी आज प्रत्येक अमावशेसा चंद्रभागेची निरजावणे पंढरेसा नेहमी ताणती उदकास हाल सिद्ध नाथा प्रती
अद्यापही त्या परिसरी करेवा व्रतन कोणी करी, ऐशे अनेक उपाया घोरी जनमानसीचे नष्ट केले. ऐशे भूतदयेचे वर्म अज्ञजना शिकविती धर्म, सत्याचरण सत्कर्म सतसंग बाळू मामांचा. धर्मा चरणे अर्थार्जन, नेटके कुटुंब पालन, चित्तवृत्ती समाधान अधर्म न करावा. देवासना वडे हिंसा तो न खाय रक्त मासा, ऐसा उपदेश कबीरा ऐसा कृतीतून समजाविती. प्रत्येक लिले तुना गळा बोध देते सात्विक सोज्वळा, याचा प्रत्यय घेवणे डोळा स्वकर्म आचरावे. तरीच होईल ग्रंथ पारायण, लागेल परमार्थी साधकाचे मन. केवळ कर्मणूक वा मनोरंजन, हा हेतू नसावा मनी. संताच्या लिलांचे जाणो निवर्म, उमजून घ्यावे त्यांचे मर्म. स्वकर्मे आचरणे नित्यनेम, भगवंत करावा सोयरा. संपादावी संताची कृपा, हेची जीवनाचे सूत्र देखा. तयांचे सुखा पार देखा, इह परलोकी नाही. आमिद वाड्याचा विरूपाक्ष जंगमान, बाळूमामांचा भक्त निशिमन. सहवासाच नित्यनेम, मामा सोबत कायम. त्यांचे बहिणीची भूतबाधा निवारण करती संबंधा, तेव्हापासून चरणार विंदा श्री मामांचे लागतशी. आणखी पाटील गंगाराम, मेतके तयांचे ग्राम. पाटील मामानी जंगम, तिघे जण प्रवासी. निपाणी होना पाचीवाडी, प्रवासास निगती तातडी. नशे राज्य परिवहनाची गाडी, सर्विस मोटार वाहन. सर्विस मोटार एजंट, वागती अत्यंत उर्मट. प्रवाशाशी मनमानी करीत अडदांड कलागती. काहीतरी कुरबुर होऊन एजंट उतरवे तिघे जण. मामा जंगमानी गंगाराम गाडीतून उतरविली. नंतर कुंभाराचा टांगा ठरवून तिघे लागती मार्गा. विरूपाक्ष म्हणे या प्रसंगा, मामा दलयाशी घडवावी. प्रत्यक्ष तुमचा अपमान, हे उद्धट धटिंगण. याशी या समय जाण, दावावा प्रभाव तुमचा. मामा शांत असते चित्ती, त्यांची तरी गाडी कुठे जाते. राहिला मचा मागुती, तो आताच पाहशी. पुढे यम गरणी गावापाशी, वेद गंगेच्या पात्राशी. गाडी बंद ढकलती प्रवासी, बैल होऊन आपण. विरूपाक्ष म्हणे हसून, देवाचा प्रत्यक्ष अपमान. त्याचे हे प्रायचित्त जाण, बरी झाली शिक्षा. वाकाच्या डोक्यात पडे प्रकाश. धरदसे मामांच्या चरणास, हाती धरून प्रवासास. पुढे बसवी मामांशी. मामा म्हणती आता वाहन, चालू करी वाहन. सुरू होतसे त्वरी, पुढील प्रवास सुखरूप तोवरी. अनायासे होतसे.
तेव्हापासून कोणी वाहक न करे मामाशी झकझक, दिसता मामा देऊन हाक, मगचे पुढे जातशी. भांडकोर तंडेलपण वाहक जाती विसरून, विनम्रपणा करती धारण, ऐसा मामांचा धाकशी. सन 1925 मामास्ती जमखंडी भागास, हुंची कट्टी गावाचे हद्दीस, होती धनगर मंडळी. दिवसभर चारून बकरी, सायंकाळी सोडती शिदोरी, भोजनास बसती ते अवसरी, बाळू मामा समवेत. मामा शिवाडून देती ताट, तो काय घडे अकस्मात, मामा उडवती त्या भाळात, सर्वजण विस्मित. कोणास तरी अज्ञात हे खान जा परत, हे भक्षण करुणे निमुट, आल्या पावली परत जा. क्षणभर कोणास काही न कळे, क्षणी परत हे ताट मोकळे, मामाशी पृच्छा करीत सगळे, काय प्रकार घडला. तेव्हा मामा त्याशी म्हणते, मोठ मारे लावले परती, एक प्राणाज निश्चिती वाचला. ताट घासून ऐशा काही गूढ गोष्टी, त्यांचा पारण गणती, काही लीला गम्य असते, नकळे पार कोणाचा. पावसाळ्याच्या प्रारंभी मुक्कामी, आवरणाळ नामे ग्रामी, पूर्वेश गड हिंगलज पासुनी, 1-2 कोसावरी. या वर्षी जत उमराणे, पूर्वेकडे डोनी, विजापुरापासून 10 कोस पश्चिमेशी, ओलांडून कृष्णा नदी, उत्तर तिरी विशेष समृद्धी. या भागात वैरण चंदी अमापाशे यावेळी, मामांच्या शे पूर्वसूचना, प्रसंगी गाठ पडेल प्राणा, हाणामारीच्या प्रसंगाना सामोरे जावे लागेल. येईल त्या प्रसंगातून आनेन मी निभावून, मुळदे पडले तरी जाण, या वर्षी तेथेची जाऊ. यानुसार करुणी योजना, ओलांडती नदी कृष्णा, जमखंडी सावळगी, ऐनेतून उंबराणीकडे निघाले. या प्रांती नद्या 2, अग्रायणी आणि डोण, दक्षिण वाहिनी लहान, कृष्णेस येऊन मिळती. या नदीच्या परिसरात जाण्यासाठी आखती बेत, तेथे अडदांड धनगर सात, या मंडळींना अडविती. ते आडमुठे भांडती, म्हणते तुमची बकरी ते चरती, मग आम्ही काय खावे माती. आधीच दुष्काळी प्रदेश, आधीतून व्हा चालते नाही तर, तयार व्हा हाणामारी ते, मार खाऊन जाण्या परते, आधीच खुशाल चालू लागा. बकऱ्यांचे खांड बाजूस नेती, मामा एकटेच सापडती. 7 जण सोटे उगारती, मारण्यास बाळू मामांशी. उगारले हात वर गेले, तो तेथे नवल वर्तले. 7 जणांचे निश्चल पुतळे, तैसेच शब्द राहताती. मामा हात जोडून शांत, मारणार तर मारा म्हणत,
बाकी मंडळीच्या चिंतांतरात हे मामाशी मारतील. हो आपा कुऱ्हाड घेऊन धावला एकाच्या छातीवर तुंबा, हानला मी घाव बसून एक कोसळला. मृत होय ते प्रसंगी एकास कोसळलेला पाहुनी, सापळते जीव घेऊनी. घात झाला ता येथुनी पळ काढा म्हणती मामा. त्या क्षणापासून 3 दिवस मानसी बकरी होती चालत. कृष्णा नदीपाशी पोचत कुटुंब वाहे कृष्णा, तुडुंब वाहे कृष्ण माई. प्रसंगी मामा होती पुढे, कृष्णा भरून वाहे दुथडे. म्हणते कृष्ण माई वाट दे, प्रसंग बाका पडलासे. हातीच्या काठीने प्रहार करती कृष्णेच्या पाण्यावर. भंडारा उधळून करती नमस्कार, चमत्कार वर्तला. कृष्णाने रहोय दुभंग, अकस्मात मार्ग जैसा भांग. सर्वास पैलवडी पावून प्रसंग कृष्ण गंगा निवारी तसे. आईल तिरी सुखरूप पावती, मग भंडारा उधळती. बाळू मामा नमस्कार येती, नदी पूर्वी समवाहू लागे. या एक प्रसंगानंतर कदापि न जाता उत्तर तीर. सुखे राहती दक्षिण तीर, वर्जती भाग कायमचा. या प्रसंगी प्रत्यक्ष सोबत लक्ष्मण वडेर सुमुखे सांगत. राम दुर्ग मल्लापूर ग्राम होता, तया लक्ष्मण वडेराचे. सुमारे 400 बकऱ्या समवेता, मामास्ते ठिपकुर्ली भागात. त्या प्रसंगी ते कटेच 2 तस्करांनी देखिले. सतत पाळते वर राहते, मेंढपाळास ठार करो रात्री. मग कळप येईल आपल्या हाती, ऐशी योजना करिता ती. कुकर्ण माशी शोधती संधी, डोंगराच्या बाजूस मोठ्या दरडी. भीती ढकलून मामांच्या अंगी, कपाळ मोक्ष करावया. प्रचंड दरड घरंगळे, मामा खालती बसलेले. 2 भाग होणे कोसळले, मामा मध्येच सुखरूपा. ऐसे होऊने तस्कर फजित, तेथून शीघ्र पलायन करीत. म्हणते हे आश्चर्य होत, दगड कैसा दुबंगला. मृग नक्षत्र होता सुरू, पाऊस काळ भुरभुरू. धनगरे लोकर लागती कातरू, सर्व मेंढ्या बोडतीन. ऐसा 10-15 मेळ कातरणीसाठी करीती तळ. भंडारा प्रसाद करून ते वेळ, मामा सर्वास उपदेशिती. यार सायावरा, यार बदकावरा. हुट्टीद जवाव मे सायावा भैरू. जातशही ध्रुवो मृत्यो ध्रुवो अर्जन्मा मृतश्च च. तस्माद परिहारार्थे न त्वं शोचितुमर्हसि. श्रीमद भगवद्गीता. जगी जन्मलो जो जो जीव, तो निश्चित मरणार हे सदैव. जो सत्कर्मिरत सदैव, त्याशी मृत्यू न भिववी.
म्हणून प्रत्येकाने सत्यवचन सत्यभाषण सत्याचरण येतो म्हणून शेतकऱ्या लागून फसवू नये कदापि. ज्या शेतकऱ्यासे होकार देता त्यांच्या भूमीशाशी आतुरता तथापि तुम्ही दुसऱ्या ते जाता शाप दे भूमी माता. ओ न घ्या कोणाचे शाप वचन अथवा तळमळ कळकळ जाण. आपण हे भूमिपुत्र जाण भूमी भार होऊ नका. दुष्कर्म अथवा पापाचरण ते पुढे दैव होऊन प्रायश्चित्ता कारण दुःख भोगावे लागते. ऐसा साधा उपदेश सांगते धनगर लोकास त्यांचे मनी दृढ विश्वास मामाचे वचने कल्याणासे. सिद्धलिंगा नामे धनगर आधरितसे घोंगड्या करीतसे घोंगड्याचा व्यापार. उच्च शिक्षित 2 पुत्र त्यातील एक परदेश असता. मामा म्हणती सिद्धलिंगाशी जरी तू व्यापार करशी रुपया एक मात्र लाभाशी नाम मात्र घेत जावे. नाही तुझ पडे काही कमी याचे घेतशे मी हमी. आजवरीचे अपराध मी या पदरी घेतलेशे. अक्षरशः पसरती पदर परंतु मात्र या उपर करशी परद्रव्यापहार. भविष्य तुझे ऐक गा तुझ्या प्रेताचाही भार नाही कोणही वाहणार. पाहतील लोक प्रत्यंतर याची देही याची डोळा. सिद्धिलिंगा परते घरा प्रत काही दिवस सत्य वर्तत. पुन्हा पुढे बुद्धी विपरीत द्रव्य लोभासाठी करे. अमाप केला धन संचय पडे नदीत घसरो निपाय. तेथेच त्याचा मृत्यू होय 12 दिवसांनी प्रेत मिळे. जे जे मामा होते बोलते तैशीच पुढे सर्व वर्तले. सन 1985 वेळे घडला वृत्तांत सत्य हा. मामांचा साधा उपदेश ऐसा अरे नका करो पैसा पैसा अतिशय द्रव्याभिलाषा हे तो विषपान समान. योग्य मार्गे अर्थार्जन तरीच ते सुख जाण. अतिद्रव्याचा हव्यास जाण मग तो करी सर्वनाश. अति पैशांचा हव्यास जाण मनुष्य हो तसे हैवान. नाना दुर्गुणांचे मूळ म्हणून ही अभिलाषा निर्मिली. पैशासाठी नव्हाला चार नका बुडवू कुळाचार. पूर्वजांचे नाव आणि संस्कार दुर्वर्तने नका बुडवू. ऐसे कित्येक दृष्टांत पुढील अध्यायी कथेत. मामाचे वचनामृत कर्ण संपुटी 60वा आणि 8वा जगदीश्वर त्याचे लागव हे महात्म्य थोर. देती जागृती वारंवार वचनामृत उपदेशी. येथेची श्रोतया निरूपिता पूर्ण करीतो अध्याय 4. पुढील अध्याय पुढील कथा निरूपण गुण मानावी. इति श्री आत्मा पुरस्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळू मामा लीला चरित्र ग्रंथे 4th गोडा. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम बाळूमाच्या नावानं चांग भलं.